किती छान आहे ना इथं मंठा देवी, रेणुका माता देवी मंदिर. माझ्या माहेरची देवी. आम्ही छोटे असताना इथे यायचो. खूप छान जत्रा भरायची. नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो इथं. हां, एवढं भारी वाटतं ना. दर्शनासाठी आलेले आहेत आम्ही इथं. खूप छान वाटतं. चला आता आपण बाहेर जाऊ. बाहेर जाऊत आपण आता. हे पाय बाहेरचं वातावरण किती छान वातावरण वाटतंय ना. किती मस्त. एवढं करमत आहे ना इथं. खूप छान वाटतंय. त्या तिकडे ना जुनं एक देवीचं मंदिर आहे. त्या तिकडे पलीकडे आहे. पण तिकडे आता पाऊस पडला ना, खूप भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळे चिखल खूप झालेला आहे. तर तिकडं नाही जाता येणार आपल्याला. पण इथून दर्शन घेऊ देवीचं. जागृत देवस्थान आहे इथं. रेणुका माता मंदिर. खूप छान वाटतं बघा. किती छान निसर्ग यायला ना. खूप छान वाटायला. छान 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 छान. इथे एक छोटंसं जुन्या काळातलं, पुराण काळातलं थोडंसं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. तर आपण त्या महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला जाऊ. दर्शन घेऊ त्या महादेवाचं पिंडीचं. ही इथं पिंड आहे. खूप जुन्या काळातली पिंड आहे ही. हे इथं नंदी आहे. आपण दर्शन घेऊत आता. जय शंभो शंकरा. हर 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 महादेव. चला. हे दुसरी एक देवी आहे. दुसऱ्या एका देवीचं मंदिर आहे. हे सगळं म्हणजे खुलं मोकळं आहे सगळं इकडं. नवरात्रामध्ये असं खूप म्हणजे खूप खूप गर्दा राहतो. सगळ्या खेड्यापाड्याच्या येतात दर्शनासाठी बाया. हां, तर चला मग आता देवीचं दर्शन घेऊत आपण. देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर मग परत एक व्हिडिओ बनवीन आणि टाकीन. हे असं बांधकाम हे केलेलं आहे. पहिले आम्ही छोटे होतो तेव्हा येत होतो तर बांधकाम नव्हतं, नुसते पत्र होते टाकलेले.